जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटात अंडा पॉइंट जवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। खोपोलीकडून लोणावळ्याकडे लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने त्यातील पाईप मागे सरकले आणि पाठीमागील ऍक्टिवा, दुचाकी आणि कारवर कोसळले, ज्यामुळे हा अपघात झाला। मृतांमध्ये ऍक्टिवावरील मागे बसलेली एक महिला आणि कारमधील ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली महिला यांचा समावेश आहे, तर ऍक्टिवा चालक, कार चालक आणि कारमधील एक लहान मुलगा गंभीर जखमी झालेत। सर्व जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, हेल्प फाउंडेशन, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि मृत्युंजय देवदूत टीम घाटातील मेकॅनिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केलं, तसंच अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं। खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेनं पुन्हा एकदा बोरघाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।